नमस्कार, मी आहे कांचन. आता आपली नवीन सुरुवात आहे युट्यूब इंस्टाग्रामवर. तर मी तुम्हाला आपला सेटअप दाखवणार आहे. आज युट्यूबवरती नवीन व्हिडिओ शूट केलाय. जसं जीवनात यश प्राप्ती करायचं असेल तर छोट्या गोष्टीपासून सुरुवात करावी लागते. तसंच आपला आता छोटासा सेटअप आहे, काही दिवसानंतर बदलून टाकू. पण सेटअप आपला डायरेक्ट झाडाच्या सावलीखाली फ्रीमध्ये एसी पेक्षा जास्त भारी भेटणारी हवा, बसायला खुर्ची आणि मोबाईल ठेवलाय लाकडाचा स्टँड आणि त्या झाडांवर 9 विविध पक्ष्यांची गटे आणि त्याच पक्ष्यांना पाणी प्यायला पाण्याची टाकी. कसा आहे मग आपला गावाकडचा सेटअप. त्यानंतर मला जायचं होते मेथीची डुप्लिकेट म्हणजे घासाची भाजी आणायला. आता तुमच्याकडे करता का नाही माहिती, पण जो घास गाई शेळ्यांना घातला जातो त्याचाच नवीन कोवळे शेंडे खोडून आणायचे असतात. मग काय कोवळे शेंडे खोडते, कधी ट्राय करून बघा, खूप भारी लागतात. मग मला तेवढ्यात आवाज येतो की आमचे वारजार त्याच्या मित्रमंडळींसोबत महायुद्ध लढून माझ्याकडे पळत होते. आता जिंकून आलता का माझं नाक काटून घाबरून माझ्याकडे पळत आलता त्यालाच माहिती. वर्ग आल्या लहान पोरासारखं येऊन उभा राहिलो होतं. मग काय त्याला घेऊन आणि मेथीची भाजी घेऊन घरी निघाले होते तर स्टारबक्सच्या कॉफीपेक्षा जास्त गोड असणारा ऊसाचा आवाज येतो मागून. मग पोरगा एवढे प्रेमाने आवाज येत होता, मग कसं काय घेणार नाही. ऊस तोडला, ऊस मला तोडायचं होतं पण लगभग आमची वारजरची चालू होती. पोराला फार ऊस तोडूपर्यंत दम नाही निघला. मग त्याला खायला ऊस भेटला. मला वाटलं पोरगा घरीच निघून गेला, तर बघते तर काय पोरगा मस्त रिकाम्या रानात जाऊन ऊस खात होतं. मग मी इकडे 2-3 कांड्या सुद्धा नाही खाल्ल्या, पोरगा लगेच पळत आलं. मग काय पोराला एक घास, मग मला एक घास, त्यानंतर परत पोराला घास. मग काय ऊस संपल्या, आमची टोळी घासाची भाजी घेऊन येतो घरी.